काय मला काही चुकीचं वाटत नाही त्याच्यात. आता मोदींनी इतक्या मिठ्या मारल्या आहेत की त्याच्यात अजून एक मिठी काय फरक पडतो. उद्योगधंदे जर समजा तुम्ही बघितलेत तर साधारणपणे सरकारी उद्योगधंदे आणि त्याच्यामध्ये उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या म्हणजे पूर्ण जेवढ्या नोकऱ्या उपलब्ध होतात आणि त्याच्यातल्या उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये सरकारचं प्रमाण हे साधारणपणे 2-3% आसपास आहे. आणि जे आरक्षण आपण जे मागतो आहोत किंवा मिळतं हे साधारणपणे त्या 2-3% होतं. कारण खाजगी क्षेत्रातली जी काही शैक्षणिक संस्था जेवढ्या आहेत आणि खाजगी क्षेत्रातले जेवढे उद्योगधंदे आहेत त्याच्यामध्ये आरक्षण नाही. त्याच्यामुळे ज्यांना दिलंय ते पण आणि जे मागतायत ते पण त्यांना कोणत्या प्रकारचं आरक्षण आणि किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत याचा कोशाचा कशाला काही थांगपत्ता नाहीये. जबाबदार व्यक्ती मी येतोय त्याच्यावर. आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचं नुसतं राजकारण सुरू आहे किंवा इतरही राजकीय पक्षांचं नुसतं राजकारण सुरू आहे. वस्तुस्थिती या सर्व तरुणांना कोणी सांगायला तयार नाहीये. मी सतत ही गोष्ट ओरडून सांगतोय की ह्या प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये जे आपण ज्याला ऍडमिशन्स म्हणतो शेवटी तुम्हाला आरक्षण कुठे कुठे लागतं असतं कुठे शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये. या 2 ठिकाणच्या जर समजा आपण आरक्षण पाहिली तर ह्याच्यामध्ये सरकारी मुळात गोष्टी राहिल्यात किती. आणि त्याच्यात जर समजा तुम्हाला 2% आणि 3% जर समजा नोकऱ्या जर समजा सरकारकडनं किंवा ऍडमिशन सरकारकडनं उपलब्ध होणार असतील आणि खाजगी संस्थांमध्ये जर समजा तुम्हाला तिकडे आरक्षणच नसेल तर हे भांडण चाललंय कशासाठी हेच मला अजूनपर्यंत समजलेलं नाही.